तर आज आपण आहे ना डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कसं करायचं प्रिन्स कट ब्लाऊजचं तेच बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर आज आहे ना आपण 40 साईज प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर कशा पद्धतीने कटिंग आणि कसा टक्स टाकायचा ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण मेजरमेंट बघूया ब्लाऊजचं. तर छाती घेर आहे 10.5 इंच, बाही लांबी आहे 9 इंच आणि दंडघेर आहे 6.5 इंच. त्यानंतर मुंडा आहे 8.5 इंच आणि उंची जी आहे ते उंची 14 इंच अशा पद्धतीने माप आहे. तर त्यानुसार आपण पहिल्यांदा बाही कटिंग करून घेणार आहोत. तर मी दाखवते बघा त्या पद्धतीने 2 वेळा कापड फोल्ड करून माझ्या बाजूला बंद बाजू घेतलेली आहे. त्यानुसार आपण दंडघेर टाकलेला आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच, त्यानंतर उंची अधिक अर्धा इंच आणि आपण जे मुंड्याला वळण देणार आहोत ते 3 इंचावरती देणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता 1.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूला 2 इंच अशा पद्धतीने आपण तिरकी एक रेष मारून घ्यायची आणि त्यानुसार आपण वळण द्यायचं. वळण दिल्यानंतर आपली पहिल्यांदा स्लीव्ज कट करून झालेली आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जे आतलं जे वळण आहे ते पण मी देऊन घेते. तर ते दिल्यानंतर आपली बाही कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर आपण आता पाठीची बाजू आणि पुढची बाजू दोन्ही पण आपण अस्तरवरती डायरेक्ट कट करणार आहोत. त्यासाठी मी 1 मीटर कपडा घेतलेला आहे. तर त्यानुसार पाठीची उंची 14 अधिक 1 इंच 15 आणि त्यानंतर कमरघेर बघू शकता. तर कमरघेर आहे 32 इंच म्हणजे 8 इंच अधिक 2 इंच घेते त्यापुढे. त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच अशा पद्धतीने. तर 10.5 अधिक 2 इंच बरोबर आपली तिरकी रेष घ्यायची मारून आणि 1.25 इंचावरती मुंड्याला वळण द्यायचे अशा पद्धतीने. तर आपली ना पाठीची बाजू रेडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गळा टाकायचा आहे. तर गळा आहे 9.5 इंच अधिक अर्धा इंच 10 आणि वरती 2.25 आणि खाली 2.5 इंच अशा पद्धतीने आपण वळण देणार आहोत आणि आपण पंचकोनी गळा काढलेला आहे. खालून 1.5 इंचावरती असं तिरकं वळण द्यायचं आहे अशा पद्धतीने. तर झाली आपली पाठीची बाजू रेडी. त्यानंतर आता आपण लगेचच समोरच्या बाजूला टाकायची ती बाजू जी आहे ती आणि बंद बाजू जी ओपन बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायची. तर त्यानुसार मी सुरुवातीला एक सरळ रेष मारून घेते जेणेकरून आपल्याला मार्जिन करताना सोपं जाईल. त्यानुसार आपल्याला अगोदर शोल्डर टाकायचा आहे आणि अर्धा इंच आपल्या बाजूला सोडायचं जेणेकरून हुकाला आणि लोकाला पट्टीसाठी. त्यानंतर 5.25 इंच शोल्डर, 6 इंच मुंढा आणि त्यानंतर छाती घेर जो आहे तो 10.5 अधिक 2 इंच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि वळण जे आहे ना मुंड्याचं ते 1.25 इंचावरती द्यायचं आहे पुढच्या बाजूला. आता त्यानंतर पुढचा गळा 2.5 इंचावरती आपण कट करून घेणार आहोत. तर 6 इंच घेतलेला आहे. इंच छाती घेर जास्त असल्यामुळे मी 6च घेतला आहे, 6.5 घेतलेला नाही आहे गळा. त्यानंतर वळण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि उंची जी आहे ते 14 अधिक 1.5 इंच घेतलेले आहे. तर त्यानुसार आपण जे टक्स टाकणार आहोत खाली 4 इंच वरती 4.5 इंच आणि जे वरून टक्स पॉईंट टाकलेला आहे ना तो तुम्हाला सांगते छाती घेर 10.5 अधिक 1 इंच 11.5 अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि जे आपण टक्सला जे आपण तिरका जे मार्जिन घेतलेलं आहे ना तर ते 3 इंच घेतलेलं आहे मी. ते तुम्ही बघू शकता. त्यानुसार आपण वळण द्यायचं आणि आखून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि जो आपला मुंडा काय ते कमरघेर आहे 8 इंच आधी त्याच्यामध्ये 3 इंच टक्ससाठी आणि फिटिंगसाठी 2 इंच अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित असं मार्जिन आखून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर आता अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी कट केलेला आहे आणि पफ तर खूप छान व्यवस्थित येतो. काही अडचण येत नाही. छातीमध्ये पण फिटिंग वगैरे बसत नाही, म्हणजे असं दाटल्यासारखं वाटत नाही. ब्लाऊज व्यवस्थित असा बसतो. फक्त आता स्टिच करताना थोडीशी काळजी घ्यायची, पुढं मागं कापड करायचं नाही, बरोबर जोडायचं जेणेकरून व्यवस्थित बसतो ब्लाऊज अंगामध्ये सुद्धा आणि शिवताना व्यवस्थित आलं की अंगामध्ये बसायला काही अडचण येत नाही. त्यानुसार मी पाठीची बाजू काढून घेतली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गळा आलेला आहे आपला. त्यानंतर पुढची आणि बाही. आता आपण ब्लाऊज पिसावरती हे अस्तर ठेवून कट करून घेणार आहोत.
तर आपण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि पुढचा पण पार्ट मी व्यवस्थित असं जोडून घेतलेला आहे अस्तरला. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते, बघू शकता आपण आहे ना व्यवस्थित असे ना पुढच्या ज्या दोन्ही बाजू आहेत ना कट केलेल्या, तर ते व्यवस्थित जोडून घ्यायचं, पुढं मागं खेचायचं नाही, जेणेकरून आपल्याला पुढं मागं अस्तर किंवा वरचा ब्लाऊज पीस होत नाही. त्यानंतर जो तिरका टक्स मी दाखवते ना हुकालुकाच्या बाजूला, तर गळ्यापासून खाली 5 इंचावरती आपल्याला तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पफ येतो एकदम व्यवस्थित. आणि जास्त छाती घेरा जर असेल आपला, तर त्यानुसार आपल्याला बसून जातो अंगामध्ये अशा पद्धतीने. तर मी ते दोन्ही पण व्यवस्थित असं जोडून घेतलं, जोडून त्यानंतर तिरके दोन्ही पण टक्स टाकून घेतलेले आहेत. तर ह्या ब्लाऊजची गंमत सांगते, हा अर्जंट आल्यामुळं मला ना लगेचच शिवावा लागला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सिम्पलमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं, तर त्यानुसार मी तुम्हाला सांगते की पोटली बसवायची होती ब्लाऊजला. तर जे आपले थर्मोकॉलचे छोटे छोटे मणी भेटतात ना, तेच मी घेतलेले आणि छोट्या छोट्या पोटल्या बनवल्या. आणि त्यानंतर मी स्लीव्जला व्यवस्थित अशा जोडून घेतल्या, सिंगल दाबावरती जोडायच्या. आणि सिंगल दाबावरती जोडल्यानंतर आपलं फिनिशिंगमध्ये छान येतं ब्लाऊज. आणि जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ब्लाऊज कसा आहे. आणि ह्याच ब्लाऊजची मी शिलाई फक्त आमच्या इकडं गावाकडे 300 रुपये आहे. आता बाकी सिटीमध्ये वगैरे बाहेर जास्त घेतात. तर तुम्ही नक्कीच मला सांगा की हा ब्लाऊज कसा आलेला आहे आणि तुम्हाला ह्याची